हाय, हॅलो, नमस्कार. आपल्या सगळ्या गोड परिवारांचं मनापासून स्वागत आहे आपल्या अप टू डेट किचनमध्ये. आज मी घेऊन आले आहे अशी ढोबळी मिरचीची रेसिपी जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. कोणताही गरम मसाला नाही, कोणतेही अवघड साहित्य नाही, तरी चव अशी की 2 पोळ्या जास्त खाल्ल्या जातील. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज मी घेतल्या आहेत या छोट्या-छोट्या ढोबळ्या मिरच्या. काही जण याला शिमला मिरची म्हणतात, पण आपल्या गावकड साईडला ढोबळी मिरचीच म्हणतात त्याला. मोठ्या मिरच्यापेक्षा छोट्या आणि कोवळ्या मिरच्या खूपच गोड आणि चविष्ट लागतात. सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मी. नंतर प्रत्येक मिरचीला मिरचीवरचा आपल्याला ते देठ काढून घ्यायचं आहे. देठ काढल्यानंतर सगळ्या मिरच्यांच्या आपल्याला हलकासा चीर देऊन आतल्या बिया काढून घेतल्या आहेत आपण. आणि बिया जर कोवळ्या असल्या तर त्या नाही काढल्या तरी चालेल. व्यवस्थित चीर देऊन घ्यायचा आहे आपल्याला. मिरच्या घेताना एकदा नीट पहा, कुठे किडलेली किंवा खराब तर नाहीत ना, बघूनच आपल्याला चिरा मारून घ्यायच्या आहेत. बघा इथं अशा प्रकारे आपल्या मिरच्या सगळ्या झालेल्या आहेत. आता मी इथे हिरव्या मिरच्याची पेस्ट तयार करून घेते. 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या आणि लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्ये जिरे घेतले आहे आपल्या चवीपुरते. जिरे कुटल्याने खूप छान चव येते ढोबळी मिरचीला आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मिठाने पटकन मिरच्या वाटल्या जातात. मी कुठल्याही भाजीला असं खलबत्त्यातच कुटून मसाला करत असते, कारण की त्याने चव अधिक खुलून येते आपल्या भाजीला वगैरे. आता आपलं व्यवस्थित कुटून झालेलं आहे. ते मी आता चमच्याने काढते साईडला आणि प्लेटमध्ये ठेवत आहे. आता आपण दुसऱ्या साईडला मसाल्याची तयारी करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेत आहे. मी इथं कच्चे शेंगदाणे घेतले आहे. तुम्ही भाजून घेतलात तरी चालेल. भाजून घेतल्याने पण चव छान येते आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे आणि आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने बघा इथं बघू शकता मी अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे आणि जाडसरच ठेवायचा आपल्याला, जास्त काय बारीक वाटून घ्यायचं नाही. आता हा मसाला प्रत्येक मिरचीमध्ये भरून घेऊया आपण. इथे एक गोष्ट स्किप झालेली आहे. मी मसाल्यामध्ये मीठ टाकले नाही बारीक केल्यानंतर. तुम्ही आठवणीने मीठ टाका मसाल्यामध्ये. मिरची आतपर्यंत मसाला नीट भरला की प्रत्येक घासाला छान चव येते. त्यामुळे आतपर्यंत आपल्याला व्यवस्थित मसाला भरून आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्या मसाल्याने भरून घ्यायच्या आहेत. गॅसवर कढई ठेवून आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलो होतो ना, ती पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये एक मी बारीक टोमॅटो सुद्धा टाकले आहे. तुम्ही त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग सुद्धा टाकू शकता. यानंतर भरलेल्या मिरच्या हलक्या हाताने आपल्याला कढईत मांडून घ्यायच्या आहेत. एक-एक करून व्यवस्थित आपल्याला त्या उभ्या ठेवायच्या आहेत आणि नंतर मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आपल्याला त्यावर एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पहा मी प्लेट काढून पुन्हा बघते. आपले छान सॉफ्ट झालेले टोमॅटोमध्ये लाल तिखट, मीठ, हळद टाकून घेत आहे 1-1 चम्मच आणि ते पुन्हा मी मिक्स करत आहे. जोपर्यंत आपले ढोबळी मिरची सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तर पहा आपल्या आता मिरची थोडीशी सॉफ्ट होत आलेली आहेत. मी इथे एक छोटी वाटी दही घेतलेली आहे. दही इथे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि जो आपला राहिलेला मसाला होता ना, तो सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेते. मसाला टाकल्यानंतर आपल्याला ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती छान आपले मऊ झालेले आहेत मिरच्या आणि हलकंसं तेल सुद्धा सुटलेलं आहे त्याला आणि कलर पण किती भारी दिसत आहे. घाई गडबडीत होणारी अशी ही आपली ढोबळी मिरचीची भाजी आहे. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा झटपट करून देऊ शकता ही भाजी. मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही झटपट होणारी अशी भाजी आहे. तुम्ही बघितलात ना, यामध्ये काही मसाले नाही, तामझाम नाही, काहीच नाही. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तर पहा आपली झणझणीत अशी ढोबळी मिरचीची भाजी तयार आहे. गावाकडच्या स्टाईलची भरली ढोबळी मिरची, गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी खूपच छान लागते. एकदा नक्की करून बघा. खाताना सगळे नक्की विचारतील, आज भाजी इतकी चविष्ट कशी झाली? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू. धन्यवाद.